कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेल डन अँड गुड जॉब अमूल्य। टेंडर हातातून गेलंय। केबिन मध्ये एखाद्या गोष्टीचा सिरियसनेस कळत नाही का तुम्हाला? 100 वेळा बोललो होतो हे टेंडर महत्वाचं आहे, हे टेंडर महत्वाचं आहे, पण नाही। मला काही करून हे टेंडर मिळवायचं होतं, पण तुमच्या मूर्खपणामुळे हे टेंडर आपल्या हातून गेलंय। सॉरी सर। काय सॉरी? तुझ्या सॉरी बोलण्याने हे टेंडर परत मिळणार आहे का? नाही ना, मग गप्प बस। सर अमूल्य मॅडमने कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आम्ही खूप वेळा तुम्हाला कॉल केला, आद्या मॅडमनेही कॉल केला, पण तुम्ही एकही कॉल घेतला नाही सर। म्हणून मग आम्ही टेंडर सबमिट केला। शेवटचा दिवस होता आणि वेळ निघून चाललेली सर। आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता। विजय, कारण नको आहेत मला। हे जे तुम्ही टेंडर सबमिट केलं ना, त्यात चूक झाली की नाही ते बघ। तुम्हाला कळत नाही आता काय होणार। तो पुरुषोत्तम तो तर वाटच बघत असतो, मी कधी चूक करतो आणि कधी तो पकडतो, आणि तुम्ही त्याच्या हातात आयतं खोलीत देऊन बसला। इडियट्स। आता बघा काय होणार आहे। तो पुरुषोत्तम येऊन माझ्या डोक्यावर बसेल आणि मग म्हणणार वेदांत वानखेडे हे टेंडर पण गेलं। यू आर युजलेस। काम करता येत नाही तुला। आणि अमूल्य तुझं काय? सर मॅथ्स ग्रॅज्युएटच ना तू? इतकं बेसिक कॅल्क्युलेशन येत नाही तुला? प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात हे कळत नाही? सर मला बिझनेस नाही समजत, ते मी फक्त कॅल्क्युलेशन्स करते ना। लास्ट टाइम आपण टेंडर भरताना जसे कॅल्क्युलेशन्स केले होते ते मी यावेळेस सुद्धा तसेच केले। एक्झॅक्टली। घोडा आणि गाढव दोन्ही एकच आहेत ना तुझ्यासाठी? अमूल्य, ते 120 करोडचं टेंडर होतं, हे 380 करोडचं होतं। त्या डिफरन्स एव्हाना एवढं तरी कळलं पाहिजे होतं तुला। अगं प्रॉफिट मार्जिन मध्ये पर्सेंटेज अप्लाय होत नाही, इज द बेसिक। आता कोण जबाबदारी घेणार याची? हा, तुम्ही घेणार आहात नाही ना? आता तो पुरुषोत्तम पुन्हा ऑफिस मध्ये येईल, पुन्हा इश्यू करेल, हे सगळं आईला सगळ्यांनी तमाशा करेल। आणि काय तुम्ही जाणार आहात त्याच्या समोर? आता उभे का? गेट आउट। आय सेड गो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हा बातमी खरी आहे ना? पक्की? बस मग काय झालं? वेदांत वानखेडेला कना नदीच्या पुलाचं टेंडर नाही मिळालं रे। दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का। दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का।
माझी ओढणी सोड. वेदांत, माझी ओढणी सोड. वेदांत, हा काय प्रकार आहे? अरे तू माझी ओढणी पकडू तरी कशी शकतोस? बघ, सोड वेदांत. शोभतं का तुला हे असं वागणं? काय मूर्खपणा लावलाय वेदांत? सोड माझी ओढणी. एकतर आधी डाफरायचं आणि नंतर मग अशी खोडी काढायची. मला आता कंटाळा आलाय ह्या गोष्टीचा. बस झालं. अमूल्य, मी काय चुकलं होतं माझं? अरे वेदांत, प्रॉफिटचं मार्जिन मला कसं कळणार होतं? अरे मागच्या वेळेला मी जसं टेंडर भरलं तसंच ह्या वेळेला भरलं. आणि तुला असं वाटतं की फक्त तुला वाईट वाटलं, पण असं नाहीये. मला सुद्धा तुझ्या इतकंच वाईट वाटलं. कारण मला माहितीये की जर हे टेंडर अप्रूव्ह नाही झालं तर नूतन काकू, पुरुषोत्तम काका येऊन तुला बोलणार आहेत आणि म्हणून तुझी चिडचिड होती. आता टेंडर सबमिट करताना तू ऑफिस मध्ये नव्हतास म्हणून मी टेंडर सबमिट केलं ना. तू असतास तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. पण नाही, चूक फक्त आमचीच आहे. नाही, आमची पण नाही, चूक माझी आहे. बरोबर बोलला होतास. याच्यानंतर मी तुला माझं तोंड दाखवणारच नाही. सोड माझी ओढणी. सोड ना वेदांत. चल, सोडतो तुला. काही गरज नाही. अमूल्य, मी म्हटलं ना तुला घरी सोडतो. मी पण म्हटले ना, काही गरज नाहीये. अमूल्य, गाडीत बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विनय येळ आली की सगळं सांगेन. आता तू उठ बर. वर तरी झोप. आई, काय हो? काय नाही. एकदम खुश दिसताय तुम्ही आज. काही नाही ग, असंच म्हणजे काही आठवलं का तुम्हाला? नाही ग, काहीतरी स्वप्न पडलं. स्वप्न पडलं? शपथ, तुम्ही एवढे खुश राहणार असाल ना तर आज सारखी स्वप्न तुम्हाला रोज पडू देत. आता पुन्हाच ठग बाई. तुम्ही अशाच खुश राहा की, म्हणजे अख्खं घर खुश राहील. आपे, आता तू म्हणत होतीस ते कळतंय बघ मला. आपण कायम ना खंबीर असायला पाहिजे. आणि त्यात आपली बाजू खऱ्याची असेल ना तर मग जरा वेळ लागतो, पण आपली बाजू समोरच्याला पटते. पण आई, खरंच आज तुम्हाला खुश बघून लय बरं वाटलं. मागचे 2 आठवडे लय त्रास झाला नव्हता मला. पण हा, तुमचे पडलेलं स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरू देत म्हणजे झालं. चला बाई, आज हरताल काय, पूजा करायची आहे, उपास आहेत सगळे. आई थांबा की. अहो, तुम्हाला तेच विचारायचं होतं.
आज हरतालिकेचा उपवास काय अर्जुन दिवसभर करू देणार नाही मला. अगं बरोबरच आहे की, पोटूशी आहेच ना. पण हे बघ, तू दिवसभर नको करू, दुपारपर्यंत कर. तसं चालतंय वे? अगं चालतं ग. हे बघ, देवी आपल्या सगळ्यांची आई असते, तिला सगळं दिसत असतं. तू नको काळजी करू. हा, दुपारपर्यंत फळं मात्र खाऊन घे बर का. हो काय. मी आवडते. हो सावकाश. देवा, आईंना असंच खुश ठेव. सरकारांनी काल रात्री आईंना इथे झोपवलं हे त्यांच्या लक्षात आहे म्हणजे. आणि सरकारांना पण हे सगळं वाटतंय बघूनच लय भारी वाटतंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फरक आहे की. कसं मी तुम्हाला सांगते, अर्जुनने लाच घेतली खरी आणि त्याची चुकी त्याला मान्य आहे. हा, पण त्यांनी स्वतःसाठी कधीच लाच नाही घेतली. घरच्यांसाठी, त्यांच्या भल्यासाठी त्यांनी लाच घेतली. संकल्प आहेच लाचखोर. त्याच्या आईलाही तो नीट सांभाळत नाही. आणि हा, अर्जुन त्याच्या चुकीची शिक्षा भोगायला तयार तरी. संकल्पाविषयी तर बोलायलाच नको. आणि हा, म्हणून मी अर्जुन निवडला, बाकी काही नाही. ए, माहितीये मला. बरं झालं बाया, तुझ्यासारखी सून नाही तर कुणाला पाहिजे होती. आम्हाला पाहिजे बर का. आम्हाला हीच आणि असलीच सून पाहिजे. आणि वेळ आली ना तर पदर खोचून साठलेली घरातली धूळ पण बाहेर काढायला बघा. जाऊ दे ना कदम, कुठं नादाला लागताय तिच्या. चला नाश्ता करून घेऊ आपण. वहिनी या, चला हॅपी या. हो. तुम्ही सगळी आता फळं का खाताय? मावशी, अहो आमच्या सगळ्यांचा उपवास आहे, तुम्ही सोडलात तर. आता गो बाया, कसला उपास? अहो हरतालिका आहे ना आज, तुमचा काही संबंध नाही. तुम्ही खावा उपीट. ए पियू, का ग मुद्दाम दिलं का मला हे असं खायला? माझा काय संबंध? तुम्ही जर मला म्हणाले असतात की माझा उपवास आहे तर मी कशाला दिली असती ना तुम्हाला. अगं मग सांगायला काय झालं होतं आज उपास आहे म्हणून? हा उपास नवऱ्यासाठी करायचा असतोय. आणि ज्या बाईला नवऱ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना तर ती तो उपास करते. ए रुक्मिणी, लय तू अंडवर करून बोलू नको. आता मी बी उपास करणार आहे. अहो, पण तुम्ही तर उपीट खाल्लं की. हा, तेवढं खाल्लेलं चालतं. आता मी बी उपास धरणार आहे. रुपाले, हितनं पुढं जे काय असेल ना ते मला सांगायचं काय. आता दुपारी उपासाचं माझ्या खोलीत पाठवून दे. हो. बर काकी, तू आपल्याला सांग बरं का. आप्पे, या वेळेला कडक उपास करू नको बर का. दुपारी काय तर खाऊन घे. अगं 2 जीवाची आहेस तू. अहो हो आई, अर्जुन एकदा का कोर्टात ना आला ना की आम्ही सोबतच जेवणार आहे. सांगितलंय की त्याला तसं. ग अरे अर्जा, ती एवढं म्हणते तर ये की दुपारी. दोघं जेवा तुम्ही. हा. आणि भाऊजी, तुम्ही केसची अजिबात काळजी करू नका. हा, बरं चला अर्जुन, मी तुला जाता जाता कोर्टात सोडते. बर चल. चला. भाऊजी तुरुंगात नाही जायला पाहिजे. गप रुपाली, उगाच नको तो इशे नको काढू. विनू भाऊजी बरोबर बोलते ती. हा वहिनी, अहो पर ही परिस्थिती त्यानंच ओढून घेतली ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मोठी आई, मोठी आई, काय आजी बरी आहे ना?
ठीक आहात ना? मी ठीक आहे. आजी ठीक आहे ना? सगळं नीट आहे ना? आजीला शांत झोप लागली. मला एवढं टेन्शन आलं होतं ना. बरं झालं आलीस तू. पण भाऊजी कसं नाही आले अजून? बराच वेळ झाला. अहो मगाशी मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला होता पण लागतच नव्हता. हो का? मी एक काम करते, माझ्याकडे ना त्या बँकेवाल्यांचा नंबर आहे, त्यांना एकदा फोन करून बघते. हॅलो, नमस्कार, मी मुक्ता नगरकर बोलतेय. माझे सासरे बँकेत आले होते, ते निघालेत का? अच्छा, बर बर बर, वय ठीक आहे. थँक्यू. हां थँक्यू. काय म्हणतो? मोठी आहे ते म्हणतात की भाऊ काका पैसे घेऊन रिक्षातून तासाभरापूर्वीच निघाले. हो वय, मग बराच वेळ झाला, अजून कसं नाही आले हे? कळना. मी एकदा काम करते, भाऊ काकांना परत एकदा फोन करून बघते. हा, रिंग रिंग वाजते. उचलतच नाही आहेत. अगं रिक्षाने येतात ना ते, त्या रिक्षाच्या आवाजात किंवा ट्रॅफिकमुळे ऐकून नसेल आलं. एक 10 मिनिटांनी करून बघ. मी आता एकदा परत करून बघते. हा, रिंग वाजत होती, आता बंद झालाय फोन. काळजी वाटते, टेन्शन आलं तर मला जरा. मोठे, तुम्ही काळजी नका करू, टेन्शन नका घेऊ. मला असं वाटतं एकदा छोट्यांना विचारायला पाहिजे, त्यांच्याशी काही बोललेत का, त्यांना काही सांगितलंय का? हो, त्याच्याशी बोलूच आहे. एवढी मोठी रक्कम आहे अगं त्यांच्याकडे, बराच उशीर झालाय. प्रॉब्लेम नसेल ना झाला? देवी आई, देवी आई, लक्ष ठेव बाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं बाई, भाऊची चप्पल सापडली. याचा अर्थ भाऊ खपला. वंसा, आत्या, नाही म्हणजे मला वाटलं ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय. हा, याचा अर्थ भाऊ काका एकच चप्पल घालून गेले होते. एक चप्पल घालून कोणी जातं का? पण तेच म्हणतो, एकच चप्पल घालून गेले असतील ना. नाही, मी आपली मस्करी केली. हा दत्ता भाऊ, ही सिच्युएशन मस्करी करण्याची आहे का? आणि विषय चपलेचा नाहीये तर भाऊजींचा आहे. हे सगळं नाही या मुक्तामुळे झालंय. आणि मुक्ताची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये. आणि तू दरवेळेला तिला बोलण्याचे एकही चान्स सोडू नको. आणि जरा हळू बोल. सासूबाई आजारी आहेत, त्यामुळे भाऊजींबद्दल त्यांना काहीही सांगितलेलं नाहीये. आणि मला सांग, हा निष्कर्ष कशावरनं काढलायस तू? त्यांना एकट्यानं तिथे पाठवायलाच नाही पाहिजे होतं. अगं बाई, भाऊ म्हणजे अगदी कुकुला बाळच आहे ना, एकटं का सोडून आली म्हणे. अगं नाही, तुझा नवरा अगदी निष्क्रियच आहे, म्हणजे काही कामाचाच नाहीये. त्याला पैसे कमवण्याची तर अक्कल नाहीच आहे. पण बँकेतून फक्त पैसे काढून आणायचे होते, तेही जमलं नाही. शे, नाही, मला एक वेगळीच भीती वाटते. कसली? नाही म्हणजे त्यांनी पैसे बघितले, त्यांचे डोळे फिरले असणार, त्यांची मती भ्रष्ट झाली असेल आणि मग ते पैसे घेऊन गायब झाले असतील ना.
तुमच्या लक्षात येतंय का? भाऊजींबद्दल बोलताय हा तुम्ही. त्यांना पैशाची अजिबात हाव नाहीये, ही वृत्तीच नाहीये त्यांची, आणि त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. जरा लक्षात घ्या. वहिनी, तुझ्या बोलण्याचा रोग आमच्याकडे आहे. वंचा अजिबात तुमच्याकडे रोगबीग नाहीये माझा. नाही, ज्यांची वृत्तीच आहे ना अशी लबाडी करण्याची, त्यांना बोलत नाही तर माझी काहीच हरकत नाहीये. झालं म्हणजे तू आम्हालाच बोलतेस. एक मिनिट, प्रत्येक वेळेला मी लबाडी म्हटलं की तुम्ही स्वतःवर का ओढून घेताय? आम्ही कशाला घेऊ स्वतःवर? आम्हाला तर हे पण माहिती नव्हतं की बँकेत जाऊन कोण पैसे आणणार आहे ते. मग आम्हाला काय स्वप्न पडतं काय? आम्ही कशाला स्वतःवर घेणार? आम्ही लबाड नाहीच आहोत. आम्ही सरळ माणसं आहोत. आमच्याकडे उगाच बोट दाखवायचं नाही. मी सांगून ठेवते, ह्या पुढे माझ्या नवऱ्याकडे सुद्धा कोणी बोट दाखवायचं नाही. कुणी बोट दाखवून बोलायचं नाही यांच्याकडे. हो, ताटात घास असेल ना तर खा म्हणून सांगितल्याशिवाय खाणार नाहीत असं आहेत ते. आणि मला खात्री आहे कुणाचेही पैसे घेणार नाहीत ते. आणि ही तर जबाबदारी दादांनी दिली होती त्यांच्यावर. ते पैसे त्यांनी जीवापेक्षा जास्त जपले असते. अच्छा, म्हणून सकाळी हातात पडलेले पैसे घेऊन भाऊसाहेब रात्र झाली तरी परत आलेलेच नाहीत घरी. मुक्ता, ही सगळी चूक तुझी आहे. दादानी पैशांची जबाबदारी तुझ्यावर दिली होती ना? मग त्या माणसाला तिकडे एकटं सोडून सगळी पैशांची जबाबदारी त्यांच्यावर देऊन तू इकडे एकटी निघून आलीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माहितीये माझा नवरा असं काही करणार नाही. हो ना? मग माझा नवरा सुद्धा कधीही चोरी करू शकत नाही. पण केलीये त्याने चोरी. पण योजना, तुझा नवरा ना एक चांगला बाबा आहे, हे तरी मान्य आहे ना तुला? हो, त्याचं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे आणि तो त्याच्यासाठी काहीही करू शकतो. हे बघ, आता तूच मला म्हणालीस की तुझा नवरा तुझ्या मुलासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुझ्या नवऱ्याने चोरी केली आहे, तुझ्या मुलासाठी केली, त्याच्या जीवासाठी केली आहे. आता परिस्थितीच इतकी वाईट होती की त्याला ते सगळं करावं लागलं. आणि योजना याच कारणामुळे हे सत्य तर तुला कधी सांगू शकलं नाही. हे बघ, दिनेश वाईट माणूस नाहीये हे मला त्याच दरम्यान कळलं होतं, पण तो दोषी आहे हे पण तितकंच खरं आहे. हे बघ योजना, गुन्हा सिद्ध करणं, गुन्हेगार कोण आहे हे कोर्टासमोर सादर करणं हे माझं काम आहे. आणि त्यावेळेला फक्त एक वकील म्हणून मी माझं काम करत होतो. योजना, तुझा राग, तुझा संताप, सुडाची भावना, नवऱ्याला सोडवण्याचे प्रयत्न, हे सगळं कळतंय अगं आम्हाला. पण एक सांगू तुला, तू सुद्धा तीच चूक करतेय जी तुझ्या नवऱ्याने केली. परिस्थितीमुळे तू ही चुकीचं पाऊल उचलतेच ना. तुम्हाला बोलायला सोपं जातंय, पण आम्ही हे भोगतोय. तुम्हाला नाही कळणार. नाही नाही, सगळं कळतंय, सगळं व्यवस्थित कळतंय. तू काल मला म्हणालीस ना, हे तू जे काही करतेस तुझ्या कुटुंबासाठी करतेस. त्यानंतर ना मी नीट विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी चिंगी तुझ्या मुलाच्याच वयाची आहे. त्याला तू त्याच्या बाबांशिवाय वाढवतेस. योजना, हे बघ, माझ्या चिंगीला तिच्या बाबांशिवाय वाढवणं माझ्यासाठी खूप कठीण गेलं असतं. तुला हे सगळं करावं लागतंय ना. तुझ्या नवऱ्याच्या या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला राहतं घर सोडावं लागलं असणार आहे, इथे यावं लागलं असणार आहे. खूप त्रासातून गेली असणार ना तू. आमच्या घरात जे 1 महिन्यापासून चाललंय ना, त्याचा त्रास होतोय आम्हाला. आता नाही भोगू शकत आम्ही, पण तुम्ही हे सगळं वर्षानुवर्ष भोगत आलाय. पण आता जे काही झालं ना, त्यात दोष कोणाचाच नाही, दोष परिस्थितीचा आहे. त्यावेळी अशी परिस्थिती होती की तुझ्या नवऱ्याला चोरी करावी लागली. त्यावेळी अशी परिस्थिती होती की माझ्या नवऱ्याला त्याचं कर्तव्य पार पाडावं लागलं.
आता परिस्थिती अशी आहे की आपण सगळेजण एकमेकांसमोर उभे आहोत. तू आज माझ्या मुलीला तिच्या बाबांपासून तोफण्यापासून वाचवलंस ना, तर आम्ही शब्द देतो तुला, तुझ्या मुलाला पोरकं नाही होऊ देणार आम्ही. तुझ्या मुलाला वाढवायला, त्याचं संगोपन करायला, त्याच्या शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ना ती करायला तयार आहोत आम्ही. बाकी पोलिसात जायचं की नाही, त्यांनी दाखवलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवायचा की नाही, हे सगळं तुझ्या हातात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस योजना, तुम्ही जे काय सांगताय ते खरंय की तुमच्यावर कोणी दडपण टाकताय? मी जे काही सांगते ते पूर्णपणे खरंय. काय रे काय? अरे देवा, ही काय करते आता टीव्हीवर? आई काय करतेय? हा, मला बसू दे हा. आणि जे खरं आहे ते सांगण्यात भीती का बाळगायची? माझ्या कर्मा, अजून काय सांगायचं बाकी आहे? काय सांगणार आहेस तू? आवाज वाढव जरा. आई हो, आधी तुझा आवाज कमी कर, मी वाढवते आवाज. थांब. मी माझे सिनियर राघव कर्णिक यांच्यावर विनयभंगाचा जो आरोप केला होता तो खोटा आहे. त्यांनी माझ्याबरोबर कुठलंही गैरवर्तन केलेलं नाहीये. मग तुम्ही त्यांच्यावर इतके गंभीर आरोप का केलेत? त्यावेळेला माझी काही पर्सनल कारणं होती, माझा स्वार्थ होता. माझा हेतू साध्य करण्यासाठी मी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. मला मिळणारं समाधान मला जास्त महत्वाचं होतं, पण त्याच वेळी त्यांच्या घरातल्यांचं समाधान, सुख, आनंद सगळं मी हिरावून घेतलं. याचं मला खूप वाईट वाटतंय. राघव कर्णिक हे खूप चांगले आणि सज्जन आहेत. त्यांनी मला कायम मदतच केली आहे. जो माणूस ट्रेन बंद झालीये म्हणून एका मुलीला विश्वासाने आपल्या घरी घेऊन जातो आणि त्याच्या घरचे सुद्धा त्या मुलीशी इतकं प्रेमाने, आपुलकीने वागतात, त्या घरातल्या माणसांवर, त्या घरातल्या संस्कारांवर मी आरोप केलेत, याचा मला खूप पश्चाताप होतोय. तुम्ही नक्की खरं बोलताय? मी खरं तेच सांगते. मी केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि ते खोटे होते म्हणून तर मी पोलिसांकडे जाऊ शकले नाही. मी चुकले. मी तुमच्या माध्यमाने मिस्टर राघव कर्णिक यांची जाहीररित्या माफी मागते. आनंदी मॅडम, राघव सर आणि अख्खं कर्णिक कुटुंब यांना माझ्यामुळे जो काही त्रास झालाय त्यासाठी खरंच सॉरी. मी मनापासून माफी मागते. आणि मला सगळ्यांनाच एक विनंती करायची. गेल्या काही दिवसात मी केलेल्या आरोपांमुळे तुमचं राघव सरांशी असलेलं वागणं बदललं असेल, राघव सरांकडे बघण्याची दृष्टी बदलली असेल, पण प्लीज यापुढे त्यांना त्रास होईल असं काहीही वागू नका. त्यांची काहीच चूक नाहीये. हे असले दिवस त्यांच्या आयुष्यात आलेच नाहीत असं समजून त्या माणसाशी तुमचं असलेलं नातं तसंच टिकवून ठेवा प्लीज. प्लीज राघव सर, मला खरंच माफ करा. आय एम सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
एक कावळा बिचारीच्या पिंडाला शिवायला येत नाहीये. सगळ्या इच्छा तर पूर्ण करून घेतल्या, आता आणखी काय बाकी रावला? कावळा काय पिंडाला शिवत नाही, दरबारचा कावळा करून पुढले विधी करायला पाहिजे. दादा काय करायचं? बरं करते. थांबा. काय करतला या? कोण जाणे, त्याचा त्याकाच ठाव. त्या संध्यामुळे इकडे सगळी खोळंबली आहेत. होय तर पोटात कावळे ओरडतात, पण ह्यो कावळा काय शिवत नाही. संध्या, माका माहित मी तुका वचन दिलंय, आणि ह्या पण माहित की त्या वचन पूर्ण करताना अडचणी येणार, पण काहीही झालं तरी तुका दिलेलं वचन मी मोडणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ओवीचो हात सोडणार नाही. ओवीची आई बनून मी तिची काळजी घेईन, आणि जबाबदारी सुद्धा. ह्याच्या पुढे जसा माझ्यासाठी निशी तसाच माझ्यासाठी ओवी असेल, असं वचन देते मी तुका. बोलला तरी काय असा? काय बोलला तर बोलला, पण त्याच्यामुळे खोतांच्या अडचणी वाढूक नको एवढाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यांचा राग अजून निवळलो नाही हा, पण आज ना उद्या ओवी इकडेच राहणार या सांगूच लागणार यांका. त्या सांगूची माका हिम्मत दे देवा, त्यांका दुखवूच नाही हा, पण संध्याक दिलेलो शब्द पूर्ण करता येत एवढा कर. तुळशीक पाणी घालू. तुमच्या बहिणीचं कार्य झाला, सुतक सरला आणि दुखवटही संपलाय. आता पाहुण्यांनी परत जायला हरकत नाही. ओवी अजून सावरलेला नाही हा, जरा 4 माणसात राहीत तर बरा वाटत त्या का. गणपती पण आत,
सणवारात जरा सगळ्यांमध्ये मिसळला तर दुःख जरा कमी होईल. दा जर इकडेच 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 म्हणजे या घरात? मी पाहुण्यांना फक्त तुमच्यासाठी यायला दिला, या घरात राहायला दिला फक्त तुमच्यासाठी. पण म्हणून मी दायचीला दिलेला शब्द मोडू शकत नाही, सांगून ठेवतो. त्या पोर या आपल्या घरात राहू शकत नाही याचं कारण त्याच्यावर कसलेही संस्कार नाही, वागणा बोलणा कशाचाच काय थांग पत्ता नाही. त्या पोरीबरोबर आपला निशी राहिला तर तसंच अनुकरण करणार, तसाच वागणार आणि जे माका चालणार नाही. ओवी तसा नाही. तो कसा आहे ते मी बघितलं. अजून काय दिवे लावताय ते बघायचं नाही मला, माझी इच्छा नाही. विजयराव पण इथे नाही आहेत. एकटा कसा जाणार होता? विजयराव येले की कधी येणार आहेत? त्यांचं काम झालं की लगेच. कधी काम होणार आहे काय माहित नाही. त्यांना सांगा लवकरात लवकर काम संपवा आणि पाहुण्यांना घेऊन परत घरी जावा. हे पाहुणे आहेत, पाहुण्यांनी जास्ती थांबू नये दुसऱ्याकडे, एवढाच. विषय संपला. अबोलीचो गजरू नाही. यांचो राग अजून निवळलो नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं कोकणात आता ना सणवार सुरू होतील. खूप मजा असते कोकणात. संध्याला सुद्धा सण साजरे करायला खूप आवडायचं. ती तर घराघरात जाऊन आरती करायची, भजन करायची, रानात जाऊन दुर्वा मोडून आणायची, गणपतीला व्हायची. तुला हे सगळं बघायला मिळेल मी. आणि एकदा बघितलंस ना की तुलाही आवडेल, छान वाटेल. नाही, मला सोडून बाकी सगळ्यांना या घरात छान वाटेल. कारण इथं कोणाला माझ्या मॉम गेल्याचं दुःख नाहीये आणि आठवणारही नाही कदाचित. माझी मॉम होती ना ती. सॉरी, पण मी नाही हॅपीली पार्टिसिपेट करू शकत. आपल्या माणसाच्या जाण्यानंतर आपल्या आयुष्यात येणारा आनंद कधी कधी समाजासाठी अपराधीपणाची भावना असते, कधी कधी आपल्यासाठी. पण आपण आनंदीच असावं असंच जर आपल्या जाणाऱ्या माणसाला वाटत असेल तर. हो वी, संध्याला तुला कायम आनंदीच बघायचं होतं आणि अजूनही तिला तुला आनंदी बघायचंय. तू तुझ्या आईच्या गावी आलीयस, तू संध्याच्या कोकणात आलीयस. इथे इथे प्रत्येक गोष्टीत तिची आठवण आहे. या इथल्या नदीत आम्ही ना कागदाच्या होड्या करून सोडायचो होगा. संध्याकाळी डोक्यावर कळशी घेऊन चालत चालत संध्या घरी यायची. कधी कधी रस्त्यात थांबून झाडावरच्या कैऱ्या तोडायची. इथल्या समुद्रकिनारी, गावातल्या मंदिरात, आमच्या शाळेत, माडाच्या बागेत सगळीकडे आठवणी आहेत तुझ्या आईच्या. माणूस गेला तरी आठवणी कायम असतात सोबत. आणि त्या आपल्याला जपायच्या असतात. तू जपशील त्या ओवी, मला खात्री आहे. बरं, तुला खीरपुरी आवडते का ग? आज पिठोरी अमावस्या आहे ना, संध्याकाळी पूजा असते घरात.
आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरते. संध्याकाळी कळेलच तुला. मला बरीच काम आहेत. ओवी, तू आराम कर हा तोपर्यंत. थँक्स. मॉम करायची अगदी तशीच झाली आहे कॉफी. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाळा, तुझं नाव काय? इंद्राणी. तुला खरंच सगळ्यांच्या मनातलं ओळखता येतं? ही मुलगी सगळ्यांना गणवत तर नाहीये. काय बोललीस? जे तुम्ही मला बोलले ते बोलली. मला वाटलं होतं पद्माकरनी माझ्या आईच्या आयुष्यातून जे सुख हिरावून घेतलंय ते मी तिला मिळवून देईन, तिला आनंदी आयुष्य देईन. पण देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आई, हे बघ मला किती पैसे मिळाले. कोणी दिले पैसे? मी सगळ्यांना त्यांच्या मनातलं सांगितलं, त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले. इंद्राणी, आता मी काय सांगते ते लक्षात ठेवायचं. देवी आईचं वरदान आहे तुला, शक्ती आहे तुझ्याकडे. ती अशी विकायची नाही, लोकांच्या मदतीसाठी वापरायची. ते वरदान जप बाळा, स्वतःला जप, स्वतःची काळजी घे. यापुढे मी नसेन तुझ्यासोबत. तुला एकटीला राहायचंय, एकटीला जगायचंय. मी नसणार आहे आता, पण तुझ्यासोबत देवी आई आहे. ती तुझा सांभाळ करेल. तिचं वरदान आपण देवळात देव कसा जपतो तसं जप. त्याचं दुकान नाही मांडायचं. माझ्यासारखं होईल नाही तर. माझ्याकडे वरदान होतं, लोकांच्या वेदना दूर करायचं वरदान होतं. पण पाप घडलं माझ्या हातून, चूक झाली आणि ती चूक आता मला संपवते. माझं पाप मला संपवते इंद्राणी. पाप पाप तू विचारतेस ना तुझे बाबा कोण आहे? तुझ्या बाबांनी फसवलंय मला, मला पाप करायला लावलं आणि त्याच पापाची शिक्षा भोगतोय आपण दोघी. त्या पापातून एकच चांगलं घडलं. तू आलीस माझ्या आयुष्यात. इंद्राणी, तुझ्या बाबांना शोधून काढ, त्यांना त्याच्या पापाची शिक्षा दे. तुझ्या बाबांचं नाव झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच मी तुझ्यावर नाही रागवले. मी का रागवे? आजपर्यंत कधी रागवले का सांग मला?
आणि तू कशाला काही लपवशील? माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू आजपर्यंत काहीच लपवलं नाहीयेस माझ्यापासून. त्यामुळे तू माझ्यापासून काहीतरी लपवलंयस आणि म्हणून मी रागवले असं अजिबात वाटून घेऊ नकोस. कळतंय का? आणि मुळात आपल्या आईपासून कोणी काही लपवतं का? आईला त्रास होईल असं कोणी वागतं का? नाही वागत. मग आधी तू टेन्शन घेऊ नकोस. मला तुझी आणि नेत्राची काळजी वाटते ना, म्हणून विचारले मी प्रश्न. आता बघ ना, संध्याकाळ होत आली आहे, दिवे लागण्याची वेळ होत आली, तरी आली नाहीये ती अजून. कुठे गेली आहे माहितीये का? आधी मी सासू असले ना तरी नेत्रा मुलीसारखी आहे मला. आई आहे मी. काळजी वाटणं साहजिक आहे ना. आणि आता लग्न होऊन ती आपल्या घरात आली, आपल्या घराचा एक भाग आहे, आपली जबाबदारी आहे की नाही. म्हणून मग त्रास होतो जीवाला, काळजी वाटत राहते सारखी. तुला तुला ती सांगून गेलीये का कुठे गेलीये ते? का तुला मला सांगायचं नाहीये? आई असं काही नाहीये. सांग ना आधी, मला खरंच खूप बरं वाटेल. सांगतो. बाईसाहेबांना आधीच ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. त्या आणखीन टेन्शन घेतील, त्यांना आणखीन त्रास होईल म्हणून म्हटलं मी. बोल. आई नेत्राला तिच्या गावावरून कोणीतरी भेटायला आलंय. गावावरून? हो, त्यासाठीच बाहेर गेली ती. पण मग कोण आलंय? म्हणजे आबा आलेत, आई आलीये, कोण आलंय? बाहेर का भेटायचंय? घरी का नाही आले? मी फोन करते. ए आई नको, फोन नको करायला. आधी असं काय करतोस? इथे घरी यायला नको का त्यांनी? हो, एक मिनिट. नेत्राचंच असेल. हा गारेकर. हो सांगतो. अर्जंट आहे का? हो सांगतो लगेच. आई तुझ्या आजची खिचडी खाल्ली नाही बरेच दिवस. खिचडी करशील प्लीज? हा, मला जरा अर्जंट कॉल आहे. हा गारेकर. हो सांग. हो. या बावळटाने ठरवलंच की मला काही सांगायचं नाही, त्यामुळे काही उपयोगच नाहीये याला विचार. म्हणजे नेत्राला गावावरून कोणीतरी भेटायला आलंय. नाही, पण असं नसणार आहे. नेत्रा आणि इंद्राणी एकाच वेळेला घरी नाही आहेत. म्हणजे नक्कीच गडबड आहे. करावं लागेल काहीतरी. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय म्हणलीस तू? आम्हाला सवय नाहीये मोठ्याने बोलायची. जरा पट्टी वाढवून बोल बरं. काय? वर्गात बोलतेस ना मग तशी बोल. राहू दे आई साहेब, आता कुठं जाऊ दे. कळू देत तरी त्यांची पट्टी. आता ह्यांची पट्टी आपल्या पट्टी बरोबर जुळली पाहिजे ना व. हा, ऐकूच येत नाही काय बोलतात ते. नाहीतर ह्यांचं बोलणं ऐकायला आपल्याला कानात यंत्र बसवावं लागल काय. बोल अक्षदा बोल. अहो अक्षदा नाही, अक्षरा नाव आहे तिचं. आवडत नाही आम्हाला. आम्ही हिला अक्षदाच म्हणतोय. पण आणि ही हिरा. हिरा. हिरा? हिरा कसं हिरा आहे म्हणजे कसा गोडवा आहे त्याच्यात, अर्थ बी आहे. हिरा म्हणजे आपण गळ्यात घालतो तो हिरा, कोहिनूर हिरा. हिरा कसं किमती वाटतं काय हिराबाई? हा हो. मला आवडलं. तर अक्षदा तुझी पट्टी वाढली पाहिजे. जरा मोठ्यानं बोल. वधू परीक्षा असते का नाही? तर पूर्वीच्या वेळी म्हणजे आमच्या आईच्या वेळी सुईत धागा ववायला लावायचे आहे का नाही आई? हा, मग सुईत धागा ववायला लावायचे, चालायला लावायचे,
गाणं बी बोलायला लावायचे देवाचं. आता काय आपण तसलं काही करत नाही, पण आता ह्या घरात यायचं तर या घरासारखं व्हावं लागल का नाही काय? तर थोडी पट्टी मोठी करून बोल. हा अधिपतींचे वडील काय? नाही, अधिपतीरावांचे वडील आहेत ते आजारी आहेत, त्यांच्या खोलीत आहेत. मी बोलावते त्यासले. राहू दे आई, येऊ देत ग. पोटचा गोळा आहे अधिपती त्यांचा. अजय अधिपती असू दे की, लगीन काय पुन्हा पुन्हा होणार आहे बरं. होईल की. न व्हायला काय झालं? हा नाही म्हणजे आता अक्षदाचं, मग चंचीचं, आणि मग हिराताईंचं. काय हिराताई? हा होय होय, मी आलेच. हा तर अक्षदा, आम्ही म्हणत होतो की तुला तुझी आवाजाची पट्टी वाढवली पाहिजे. काय आमच्या घरात गुळूमुळू आवाजात बोललेलं नाही चालणार. मॅडम, मला जमणार नाही मोठ्या आवाजात बोलणं. आता हेच थोडं मोठ्यानं बोल. मला जमणार नाही. अजून मोठ्यानं. मला जमणार नाही. अजून मोठ्यानं. मला जमणार नाही. अजून मोठ्यानं. मला जमणार नाही मोठ्या. हा आता कसं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही कालच बोललो ते लग्न लावणाऱ्या लोकांशी. ते आचारी काही 9 प्रकारचे भात करणार आहेत, 7 प्रकारच्या भाज्या आहेत, 5 प्रकारच्या आमट्या आहेत, पापड, लोणची, गुलाबजाम, कुरडई, जिलबी, सगळं सगळं बरंच काय 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 आहे. आपण आम्ही त्यांना सांगितलं बाकी काय पण करा, पण ताटात पुरणपोळी, गुळवणी, येळवणीची आमटी, कुरवड्या, भजी आणि साग भात यो आमचा मराठमोळा बेत असलाच पाहिजे. काय? हो हो. तर हे सगळं जेवणाचं झालं. आता आपल्या सगळ्यांचा पोशाख. हळू 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 हळू. बोला, बसून बसून बोला. घाबरू नकस, काय नाही करणार ते. हा तीच बोलणी चालू आहेत, तीच बोलणी चालू आहे. आशा मला बसून बोला की, बसून बोला. ऐक बोला बोला.
घेऊन जा यांना. चला जाऊया चल. अरे सांभाळ सांभाळ. बसा बसा. माफ करा, ते आजारी आहेत, तसे कधी बाहेर येत नाहीत. आता मुलाचं लग्न आहे म्हणून जरा उत्साह आहे, बाकी काही नाही. धनाजी, पाहुण्याने मिठाई दे. नाही तर आधिपती, तुम्ही म्हणणाऱ्या सासू सासऱ्यांचं तोंड गोड करा. द्या त्यांना मिठाई द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चिडचिड करतेस एवढी? अश्विनी का टाइमपास करायला गेली आहे का? परीक्षा सुरू आहे तिची? हो. मग पण परीक्षा झाली की कॉलेज मधून यायला इतका वेळ लागतो का इथे तिला? गुरुदेव दत्त. बाबा हा, चहा घ्या. थँक्यू. आई अगं का चिडचिड करतेस एवढी? गणपतीचे दिवस आहेत, गर्दी असते पार्लर मध्ये, येईल ती तिच्या वेळेप्रमाणे. अगं परीक्षा झाली की सरळ घरी ये म्हणून सांगितलं होतं. सगळं एका वेळेला कसं होणार? कुठेतरी थांबायला हवं होतं ना. हे सगळं काम कसं पूर्ण होणार नाही याचं टेन्शन मला आलंय. आणि तिला परत त्रास, त्याचं जागरण, मग होणार आहे का सगळं एका वेळेला? आणि परत घरचं काम कमी कर असं म्हटलं ना तर तेही ऐकणार नाही ती. तिला सगळं काही करायचं असतं. आई, मी सगळी सामानाची यादी काढून ठेवलीये, जरा बघते आणि मी लगेच कामाला लागते. हातपाय धुवून आले. अश्विनी, आत्ताच आलीयस, दमलीयस, तोंडावर दिसतंय सगळं. सो प्लीज जरा खाली बस, शांतपणे चहा पी आणि मग कर काम, ठीक आहे? हो बरोबर आहे. थांब तू जरा, मी चहा टाकते तुझ्यासाठी. नाही ग, नको. चहा घेत बसले तर पुढच्या सगळ्या कामाला उशीर होईल. आवरायला हवं ना. आता उशीर झालाच आहे, आणखीन काय उशीर व्हायचा आहे? केवढे फोन केले, लवकर का नाही आलीस? फोन पण उचलत नव्हतीस. उद्याच्या पेपरच्या नोट्स घ्यायच्या होत्या मला आणि जेनीचा फोन आला, त्यामुळे मला पार्लरमध्ये जावं लागलं, कारण तिथे खूप गर्दी होती. तिला एकटीला जमत नव्हतं. अगं मोदकाच्या इतक्या ऑर्डर घेतल्यात, कशा पूर्ण होणार आहे? आणि होणार नसेल ना तर ज्याच्या ऑर्डर घेतल्यात त्यांना सांगून टाक, बाबा नाही जमणार आम्हाला म्हणून. आई, अश्विनी एकटीच आहे का या घरात जिला मोदक बनवता येतात? आपणही मदत करू शकतो ना. हो, सगळे मिळून करू शकतो ना. सगळे म्हणजे कोण? मीच ना. तू इथेच आपली कटकट. आई तू जरा थोडं शांत इथे बसतो. शांत काय? बस. किती टेन्शन आहे या मोदकाच्या ऑर्डरचं. मान्य आहे मला, पण थोडं शांत राहा जरा. आई ऐका ना. हो, नका एवढे टेन्शन घेऊ. मी आले ना, मी करते सगळं. आता थोडीशी घाई होईल पण मी करते. तुम्ही उगाच चिडचिड नका करू, त्रास होईल तुम्हाला. आलेच मी हातपाय धुवून. एवढा वेळ ओव्हर टाइम करताना असं काम करताय तुम्ही? हे बघा बघा, याच्यात तुम्हाला बॅलन्स शीट चेक करताना आली आहे. बघा बघा याच्यात. मूर्ख, अंबर टॉवरच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही दोघेही माझ्या सोबत नसणार. अरे बघता काय, निघा इथून. नॉनसेन्स. अहो सर, अशाने आपल्या हातून ते अंबर टॉवरचं प्रोजेक्ट जाऊ शकतं. तुम्हाला कळतंय का? आपल्याकडे फार वेळ नाहीये. तुला कळतंय प्रतीक? अरे पण मी एकटा काय करू शकतो? असे युजलेस लोक मी माझ्या कंपनीत भरती करून ठेवले. सर, आता तरी तुम्हाला पटतंय का? श्रेयस वाघमारेशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. म्हणूनच मी तुला त्या श्रेयस वाघमारेकडे पाठवलं होतं. काय झालं सांग ना. हाकलून लावलं ना तुला? हो ना. पण सर, जर श्रेयस सरांना आपल्याला इथे आणायचं असेल ना तर आपल्याला एक फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल. म्हणजे त्यांना अशा वेळी गाठावं लागेल जेव्हा ते नाही म्हणूच शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गोळ्या घ्यायच्या होत्या. अहो बाबा,
मी देते. मला हाक मारायची होती ना, मी आले असते. अगं पाणी तर घेऊ शकतो ना मी, त्यात काय. सॉरी, ह्या सगळ्या गडबडीत ना परीक्षा, गणपतीची तयारी सगळंच राहून जात. अश्विनी बघ, किती त्रास करून घेतेस. तुझा कॉलेजचा अभ्यास आहे, ब्युटी पार्लर आहे, घरचं काम, पुन्हा ते मोदकांचं घेतलं डोक्यावर. हे सगळं करण्यामध्ये तुझी काळजी राहूनच जाते की नाही? नाही हो बाबा, एवढं काही नाही. एकदा का सर्टिफिकेट मिळालं ना की मग सगळंच ठीक होईल. सगळी कामं मार्गी लागतील. खरंच एवढे कष्ट घेतीयस ना, मिळेल तुला सर्टिफिकेट, मिळेल, पास होणार तू. बरं, कुहूला घेऊन जाऊ का बाहेर झोपायला मी? नाही, नको. झोपताना मला म्हणाली होती की आई तुझ्याच बाजूला झोपायचे. उगाच मध्येच उठली तर तुमची झोप मोड होईल, कुरकुर करत बसेल. खरंच. बर, ठीक आहे, सगळे झोपले, तू पण झोप जरा, नाहीतर रात्रभर अभ्यास करशील आणि उद्या पेपर सोडवताना पेंगशील. असं नको करूस. हो. तुम्हाला काही हवंय का? काय नाही, पडतो. लाईट बंद कर ना, डोळ्यावर येते. हो बाळा, काय वाव यार, हे संडे स्पेशल आईस्क्रीम काय भारी वाटतंय. आईस्क्रीमच खावंसं वाटतंय. असेल का फ्रीज मध्ये? परवा संजूसाठी आणलं होतं, ते उरलं होतं. असेल फ्रीज मध्ये मे बी. जाऊन बघते. वहिनी, एवढ्या छोटूशा दिव्यात का अभ्यास करत बसलीस ग? अगं, कुहू झोपलीये ना, म्हणून लाईट लावली नाही. तुला काय हवंय? पाणी हवंय का? हो, मला तहान लागली. थांब, देते. अगं ए शिल्पी, एक मिनिट. हा, अगं मी पाणी बेडरूम मध्ये ठेवलंय का? मी विसरले तुझ्यासाठी पाणी. हा, विसरलीच असशील अगं तू. विसरले? ए नाही, तुझ्यासाठी मी पाणी भरून ठेवलंय आणि तुला म्हणाले सुद्धा की तू 2 ग्लास पाणी पिऊन झोप. हो ना? हा, मग तू ते सारखं पाणी 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 केलंस ना, म्हणून मी गटगट पिऊन टाकलं वाटतं तेव्हाच. मग संपलं, आता तहान लागली म्हणून आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.